नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं अक्षू व्लॉग्स या चॅनलमध्ये. त्याआधी आज मस्त सावरून वगैरे तर रेडी झाले होतं, कारण निघण्याचीच तयारी होती. बॅगा वगैरे सर्व पॅक करून ठेवलं. आज होतं आपल्या शिर्डी पदयात्रेचा दुसरा दिवस, म्हणजे आपल्याला इथून आता सिन्नरमधून निघायचं होतं. तसं तर असं म्हणताना सिन्नरच्या घाटातच बाबा पालखीत बसला आणि आज आपला तो प्रवास आहे ना पार झालेला होता म्हणून. आणि रात्री ना किती जरी थकवा असला ना चेहऱ्यावर, पण मात्र तो काही सकाळी काहीच दिसत नव्हता. आणि घरी आपण आहे ना जे अलाराम लावूनसुद्धा एवढा लवकर उठत नाही ना, ते तिथे 3:30 4 एवढा पहाटे जाग कशी येते माहीत नाही मला, पण एवढं लवकर उठतो. त्यानंतर मस्तच गरमागरम पहिले चहा घेतला, थंडी वाजत होती म्हणून खूप जास्त. नंतर इथेच जवळ आहे ना मावशीन ते राहतात सिन्नरला, ते सुद्धा भेटायला आले होते. आणि हो, हे जे दिवस असताना हे 4 दिवस पालखी सोहळ्याचे आनंदाचे, आम्हाला हे दिवस बघण्यासाठी पुढे 365 दिवस ही वाट बघावी लागते. आणि ह्याच अशा आठवणी ना जपून ठेवता येतात. त्यामुळे आणि इथे ना बाबांचा अभिषेक वगैरे झाला आणि त्यानंतर मग बाबांना पालखीत बसवलं. पालखीत बसून वगैरे मग पहिले आरती वगैरे करून घेतली. आणि हो, सर्व एकदम वेळेवर, म्हणजे सकाळची आरती, दुपारची आरती, एवढं सर्व नियोजन माहीत नाही, पण एवढं परफेक्ट असताना कुठंच काहीसुद्धा चुकीही होत नाही. त्यानंतर मग थोडासा प्रवास करून दमल्यानंतर मग डायरेक्ट आम्ही असं रस्त्यावरती बसून घेतलं होतं, कारण चहा येत होता. त्यामुळे आम्ही चहाची वाटी तर बघत होतो. नंतर मग परत आपली प्रवास हा चालू झाला. आणि हो, हे बघा असंच नाचत गाजत नेल्यामुळे ना काहीच थकवा हा पायांचा तिथं, म्हणजे आपल्याला थकवाच मात्र जाणवत नाही. मग निघालो होतो आपण आपल्या पुढच्या प्रवासासाठी. आणि हो, आता आपला शिर्डीचा 3ऱ्या दिवसाचा जो ब्लॉग आहे तोही म्हणजे आता मला एडिट करायचा आहे तो, त्यानंतर मी टाकेन. हे बघा असं मस्त रथ वगैरे सर्व सजवलेलं राहता. चला आजसाठी एवढंच, भेटू आपण म्हणजे एका छानशा व्हिडिओमध्ये. रात्री मस्त अशी केसांची पॅक वेणी घालून घेतली आणि भजन ऐकत ऐकत आजसुद्धा दिवसाचा मस्त शेवट केला. चला तर मग बाय. नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं अक्षू व्लॉग्स या चॅनलमध्ये. त्याआधी आज मस्त सावरून वगैरे तर रेडी झाले होतं, कारण निघण्याचीच तयारी होती. बॅगा वगैरे सर्व पॅक करून ठेवलं. आज होतं आपल्या शिर्डी पदयात्रेचा दुसरा दिवस, म्हणजे आपल्याला इथून आता सिन्नरमधून निघायचं होतं. तसं तर असं म्हणताना सिन्नरच्या घाटातच बाबा पालखीत बसला आणि आज आपला तो प्रवास आहे ना पार झालेला होता म्हणून. आणि रात्री ना किती जरी थकवा असला ना चेहऱ्यावर, पण मात्र तो काही सकाळी काहीच दिसत नव्हता. आणि घरी आपण आहे ना जे अलाराम लावूनसुद्धा एवढा लवकर उठत नाही ना, ते तिथे 3:30 4 एवढा पहाटे जाग कशी येते माहीत नाही मला, पण मी एवढं लवकर उठतो. त्यानंतर मस्तच गरमागरम पहिले चहा घेतला, थंडी वाजत होती म्हणून खूप जास्त. नंतर इथेच जवळ आहे ना मावशीन ते राहतात सिन्नरला, ते सुद्धा भेटायला आले होते. आणि हो, हे जे दिवस असताना हे 4 दिवस पालखी सोहळ्याचे आनंदाचे, आम्हाला हे दिवस बघण्यासाठी पुढे 365 दिवस ही वाट बघावी लागते. आणि ह्याच अशा आठवणी ना जपून ठेवता येतात. त्यामुळे आणि इथे ना बाबांचा अभिषेक वगैरे झाला आणि त्यानंतर मग बाबांना पालखीत बसवलं. पालखीत बसून वगैरे मग पहिले आरती वगैरे करून घेतली. आणि हो, सर्व एकदम वेळेवर, म्हणजे सकाळची आरती, दुपारची आरती, एवढं सर्व नियोजन माहीत नाही, पण एवढं परफेक्ट असताना कुठंच काहीसुद्धा चुकीही